रामगिरी महाराज प्रकरणी अजित पवारांच्या मौन भूमिकेवरून प्रदेश सरचिटणीस तौहीद मुजावरांनी दिला राजीनामा. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस तौहीद मुजावर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. सत्ताधारी मुख्यमंत्र्यांकडून रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याऐवजी पाठराखण करण्यात येत असेल तर सत्तेत असलेले अजित पवार हे जर सत्तेत मांडीला मांडी लावून बसणार असतील आणि या घटनेचा निषेध देखील नोंदवणार नसतील तर मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घेऊन सत्ताधारी पक्षात राहणं उचित नसल्याची भूमिका घेत प्राध्यापक तौहीद मुजावर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाला रामराम ठोकलेला आहे. नमस्कार, मी प्राध्यापक तौहीद इब्राहिम मुजावर, सांगली, प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र. काही दिवसांपूर्वी जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट संतांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्यावरती आक्षेपार्ह विधाने केलीत आणि विधाने केल्यानंतर ज्यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाचा याच्यावरती निषेध बघण्यात आला, निदर्शने झाली, गावागावामध्ये असंतोष दिसला, तर अपेक्षित होतं की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी पटकन दोन्ही समाजाच्या मुख्य नेत्यांना बोलवून त्याच्यामध्ये सलोखा आणि पीस अँड हार्मनी मेंटेन करण्याचं आव्हान केला पाहिजे होता. पण अनफॉर्च्युनेटली तसं काही दिसलं नाही. त्याच्याविरुद्ध एवढ्या पूर्ण महाराष्ट्राचे, आमच्या सर्वांचे मुख्यमंत्री असलेले मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्या ठिकाणी त्या संतांचं कौतुक केलं, त्यांची पाठराखण केली, त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही म्हणून असं सगळ्यांना मेसेज दिला. ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे की एका संतांनी दुसऱ्या संतांचा अपमान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांची पाठराखण करणे. मला त्या मुख्यमंत्र्यांशी पण काही लेणं देणं नाही, पण राष्ट्रवादी पक्ष, आमचा पक्ष हा अजित पवार साहेब असतील किंवा इतर नेते असतील, हे शाहू फुले आंबेडकरांचा पक्ष म्हणून आणि त्यांच्या विचारधारेनं चालणारा पक्ष म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असताना एकही स्टेटमेंट आणि याबाबत कुठलंही निषेध व्यक्त न झाल्यामुळं मी दुखावलेलो आहे. मी समाजामध्ये प्रामाणिकपणे आमच्या समाजाचं नेतृत्व करत आलेलो आहे. एक उच्च शिक्षित प्राध्यापक म्हणून माझ्याकडे बघण्याचा जो एक इमेज आहे तो कुठंतरी गालबोटही लागत होता असं मला दिसलं. आणि अशा जातीवादी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आमचे नेते जर असतील आणि त्यांनी काही ह्याच्यावरती ब्रशब्द काढत नसतील आणि महाराष्ट्रामध्ये हा पूर्ण शांती आणि सलोखा जर बिघडणार असेल आणि आपण काहीच बोलत नसतील तर किमान मी तरी माझ्या पक्षाचा या पदाचा राजीनामा दिला गेला पाहिजे असं माझ्या मनानं सांगितलं. आणि मी माझ्या या मनामध्ये आलेल्या खदखदीचा असा हा निषेध व्यक्त करतो या गोष्टीचं की इथून पुढे ह्या गोष्टी होता कामा नयेत. आणि मुस्लिम समाजालाही आव्हान करतो की आपण कोणताही जातीय तेढ न निर्माण करता, ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेला त्रास होईल असं काही न करता आपण या एका विशिष्ट मार्गानं याचा निषेध नोंदवूया. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.